नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐन रंगपंचमीच्या दिवशी गिरिजाने दोन्ही बहिणींमधलं भांडण मिटवलेलं आहे आणि दोघी बहिणींना एकत्र आणलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने झाले, नक्की गिरिजाने जाऊन सगुणाला काय सांगितले, कारण जी सगुणा इतकी वर्ष झालं वास्तंतीचं तोंड सुद्धा पाहत नाही, त्या सगुणाने नक्की काय सांगितले, सगुणाला काय सांगितले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे गिरिजा आता रुद्रला घेऊन मंदिरात आलेली असते। गिरिजा रुद्रला म्हणते, पाहिलं का? तेव्हा इकडे रुद्र म्हणत असतो, पण हो एवढं सगळं करायची गरज काय होती आणि हे खरंच आहे का, असं रुद्र गिरिजाला विचारू लागतो। गिरिजा म्हणत असते की हो, म्हणजे मला आता जाणवायला लागलं, पण माझं प्रेम मी तुमच्यावरती लादणार नाही रुद्र। म्हणजे तुमच्या मनात नक्की काय आहे तेही मला कळलं पाहिजे, नाहीतर मी माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करायचे पण तुमच्या मनात वेगळं काहीतरी असेल। तेव्हा रुद्र सांगू लागतो की नाही गिरिजा, तुम्हाला तर माहिती आहे आधीपासूनच मी तुमच्या प्रेमात आहे, मला आधीपासूनच तुम्ही आवडता, म्हणजे लग्नाच्या आधीपासून, आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, असं गिरिजाला तर सांगतो। म्हणजेच दोघांच्या नात्याची एक नवी सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। दोघंही खूप आनंदात आहेत। रुद्र आणि गिरिजा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। रुद्र गिरिजाला म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा रुद्रने इकडे गिरिजाला सांगितलेलं आहे। त्यासोबतच गिरिजा म्हणत असते, पण रुद्र खरंच म्हणजे मला कळत नाहीये मी काय बोलते आणि कसं बोलते, पण मला तुम्हाला जे सांगायचंय ना ते मी सांगत आहे, असं गिरिजाने म्हणत रुद्रला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे, तिच्या प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे। तेव्हा मात्र इकडे रुद्र आणि गिरिजा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। आज खऱ्या अर्थाने दोघांच्याही नात्याची छान अशी सुरुवात झालेली असते। रुद्र म्हणतो की आज देवीच्या साक्षीने आपण दोघं एकत्र आलेलो आहोत, असं तो सांगू लागतो। आणि त्याचबरोबर इकडे रुद्रने देवीच्या पुढचं कुंकू घेतलेलं आहे आणि गिरिजाच्या भांगात भरलेलं आहे आणि गिरिजाला सांगत असो की मी आज तुम्हाला वचन देतो, देवीच्या साक्षीने मी तुम्हाला आज वचन देतो, काहीही झालं तरीही मी तुमची साथ कधीच सोडणार नाही, असं म्हणत रुद्रने गिरिजाच्या भांगात कुंकू भरलेला आहे आणि तिची साथ देण्याचं तिला वचन दिलेलं आहे, कायमस्वरूपी मी तुमच्या सोबत आहोत। म्हणजे गिरिजा आणि रुद्र दोघंही एकत्र आलेले आहेत। आपलं लग्न तर आधी झालेलं होतं, पण आज आपण पुन्हा नव्याने या लग्नबंधनात अडकलेलो आहोत, असं म्हणत दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे। आणि गिरिजा हे सगळं रुद्रला सांगत असते। आणि आज ज्या पद्धतीने गिरिजाने रुद्रला प्रपोज केलेलं असतं, म्हणजे तिनं तिच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या असतात, दिव्यांची आरास, देवीच्या पुढे, हे सगळं जे काय आहे ते रुद्रला मात्र खूप आवडतं। खूप छान पद्धतीने तिने हे सगळं केलेलं आहे। आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजा आणि रुद्र दोघंही पाहत असतात। रुद्र गिरिजाला म्हणतो, गिरिजा अहो छान आरास केली तुम्ही देवीच्या पुढे, आज होळी पौर्णिमा आहे म्हणून केले का? गिरिजाला धक्का बसतो। गिरिजा म्हणते, हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे? होळी पौर्णिमा म्हणजे म्हणजे मी तर मनापासून या गोष्टी केल्या होत्या, मग झालं काय? पण तिथं असं झालेलं असतं की गिरिजाने जी आरास केलेली असते ती आरास मात्र तिथं राहिलेली नाही। आणि गिरिजा पाहते तर काय, देवीच्या पुढे फक्त दिवे असे लावून ठेवलेले, तेही चौकोनी। गिरिजा रुद्रला सांगत असते, रुद्र अहो मी खरंच सांगते तुम्हाला हे नव्हतं। आणि गिरिजा शांत होते, कारण तेवढ्यात उर्वशी येते आणि म्हणते, तुम्ही दोघं इथं आहेत का? तेव्हा रुद्र म्हणतो, आत्या तू? तेव्हा उर्वशी सांगू लागते की हो रे, म्हणजे मी इथूनच जात होते आणि देवीची ओटी भरायची होती म्हणून आलेली आहे, असं ती सांगू लागते। आता मात्र गिरिजा पाहतच राहते। गिरिजाला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडलं, म्हणजे तिला अंदाज येतो की हे सगळं रुद्रने ही सगळं उर्वशीनेच केलेलं आहे। आणि इकडे उर्वशी मात्र पाहत राहते, कारण उर्वशीला कळलेलं असतं की या सगळ्या गोष्टी तिनं केलेल्या आहेत। रुद्रला ती म्हणते, चला निघूया ना आता, नाही घरी सगळे उपाशी आहेत ना, आज उपवास होता होळीसाठी, जेवायचं आहे, जेवणं बाकी आहेत, जाऊया ना आपण। म्हणजे उर्वशीने आता बोलूही दिलेलं नाहीये ह्या दोघांना आणि येऊन मुद्दामच तिथे देवीच्या पुढे ओटी भरण्याचं नाटक करत असते। म्हणजे जिला माणसांबद्दल काही वाटत नाहीये तर देवांबद्दल वाटण्याचा प्रश्नच येत नाहीये। यांना बहीण भावंडांना फक्त एवढंच माहिती आहे की यांना लोकांना संपवायचं, मारायचं। इकडे ती म्हणते की तुझा कुठलाच डाव मी यशस्वी होऊ देणार नाही। रुद्रला जे काही तू तुझ्या मनातल्या गोष्टी सांगायचं ठरवलं होतं तो डाव मी एवढ्या सहजासहजी तुम्हाला दोघांना एकत्र येऊच देणार नाही। नक्की झालेला प्रॉब्लेम काय असतो, गिरिजाने जेव्हा
वासंतीला गिरिजाने जेव्हा विशाखाला फोन केलेला असतो आणि विशाखाला सांगितलेलं असतं आणि गिरिजाने विशाखाला सगळ्या गोष्टी सांगून एक महत्त्वाचं काम केलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की अगं मला असं असं करायचं आहे, त्यासाठी तू दिवे घेऊन ये मंदिरात, मला हे करायचे, आरस मांडायचे आहे. आणि नेमकं घडतं असं की तिला दिवे आणायला सांगितलेले असतात आणि त्याच वेळी हे सगळं बोलणं उर्वशी आणि त्याचबरोबर सावीने ऐकलेलं असतं. आणि मग उर्वशी आणि सावी या दोघींनीही एकत्र येत हा सगळा गोंधळ घातलेला आहे. म्हणजेच तिथे लिहिलेलं आय लव्ह यू जे लिहिलं होतं दिव्यांनी ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि तिथे मात्र या दोघींनी एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजेच या दोघींनी जाणून बुजून तिथे येऊन ते काढून ते दिवे चौकोनात मांडलेले असतात. इकडे गिरिजाला मात्र वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी वासंती किचनमध्ये असते आणि रुद्र मात्र येतो आणि रुद्र विचारू लागतो की आईसाहेब गिरिजा कुठे आहेत? नाही कळलं नाही आहे मला, गिरिजा कुठं आहेत असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे उर्वशी लगेच बोलते, काय झालं, तुझ्या बायकोने तुला सांगितलं नाही का कुठं जाणार आहे वगैरे? नाही. तेव्हा वासंती म्हणते की हो ती एक काम होतं म्हणून बाहेर गेली. त्यावरती इकडे वासंतीला लगेचच उर्वशी म्हणायला सुरुवात करते, बरं सासूला सांगून गेले म्हणजे नवऱ्याला काही सांगत नाहीये, सासूला सांगून गेले नशीब, असं म्हणत तिने आता बोलत असते. तेव्हा मात्र इकडे तिचं असं म्हणणं आहे की बघितलं ना कसं आहे, पण जरा सुनेच्या आणि तुझं जरा जास्त जमतंय हे मान्य आहे मला, पण तुमची मैत्री वगैरे ठीक आहे, पण सुनेला घरातली रेतभात वगैरे काही सांगायची पद्धत आहे का नाही? का नाही सांगायचं काय ते शिकवायची का नाही पद्धत? आपल्या घरी काय असतं कसं असतं, का तिला तिच्या मनमानी कारभाराप्रमाणे करू द्यायचंय? तेव्हा रुद्र म्हणत असतो की गिरिजा असंच काहीतरी काम असेल म्हणूनच गेले असणार आहेत, असं त्या घरातलं सगळं सोडून जाणार नाहीत, असं इकडे रुद्र सांगत असतो. तेव्हा मात्र गिरिजा आईकडे आलेली आहे, कारण वासंतीला माहिती आहे की गिरिजा नक्की कुठं गेली, काय झालेलं आहे हे वासंतीला सुद्धा माहिती आहे, म्हणून तर तिने शांत राहिलेली असते. गिरिजा इकडे सगुणाबरोबर बोलत असते. सगुणाला म्हणत असते की अगं सगुणा मावशी, एकदा तरी वासंती आईचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं ना, तिला काय म्हणायचं होतं ते न बोलताच तू त्यांच्यावरती एवढे सगळे आरोप केले आणि तिथून त्यांना एकटं सोडून बोलून निघून गेलीस. सगुणाला राग येतो. सगुणा म्हणते की इतके दिवस तू माझ्या बाजूने बोलत होती, आता तुला ती जवळची वाटायला लागली. बरोबर आहे, त्यांच्या घरात गेलीस ना तू, मग त्यांच्या पद्धतीनेच वागणार आहेस, हे तर मी विसरलेच होते, असं म्हणत सगुणा आता गिरिजाला ओरडत असते. आणि गिरिजा म्हणत असते की हे बघ सगुणा मावशी, कसं आहे माहिती आहे का, मी आज त्यांच्या घरात गेल्यानंतर मी बघितलंय वासंती आईंचे काय हाल होत आहेत. तुला माहिती आहे का, हे सगळं त्या रुद्रासाठी सहन करतात, कारण आत्ते सासूबाई आणि त्याचबरोबर नागेश्वर घोरपडे यांचा जास्त सहन करतात. मग तुला असं वाटलं होतं का लग्न करताना, विचार कर ना, त्यांना माहित होतं का हा नागेश्वर घोरपडे असा माणूस आहे किंवा अशा पद्धतीनं काही घडेल? मग जरा विचार कर ना, तुलाही माहित नव्हतं आणि त्यांनाही माहिती नव्हतं, फक्त त्या इतके दिवस झालं त्यांच्या मुलासाठी जगतायत, त्यांच्या मुलासाठी एवढी त्यांची धडपड सुरू आहे, बाकी काहीच नाहीये, असं ती सांगू लागते. इकडे रुद्र पुन्हा आलेला असतो. तो आईला म्हणत असतो की काय झालं, अजून पण गिरिजा आलेल्या नाहीयेत, नक्की कुठे गेलेत माहितीये का? आता वासंतीला काळजी वाटू लागते की हे सगळं काय होतंय, कारण आम्हाला दोघींना एकत्र आणण्याच्या नादात ह्या दोघांमधले गैरसमज तर वाढणार नाहीयेत ना, अशी भीती आता वासंतीला वाटू लागलेली आहे. त्यासोबतच इकडे गिरिजा अजूनही गिरिजा सगुणाबरोबर बोलत आहे. सगुणाला ती म्हणत असते, पण एकदा ऐकून घे ना तू, त्यांनी हे सगळं का केलं तुला माहितीये का? हे जर मला सांग श्रीमंत दादाच्या बाबतीत झालं असतं तर तूही सहन केलंच असतं ना. मी स्वतः बघितले, प्रत्येक वेळेस त्यांना जेवढं होता येईल तेवढा तो त्या नागेश्वर साहेबांना विरोध करत असतात, त्याच्यासाठी त्या शिक्षा भोगत असतात, त्यांचा मारही खात असतात. त्या बाईने लग्न झाल्यापासून कधीच त्या घरामध्ये सुख अनुभवलं नाही. त्या बहीण भावंडांनी फक्त त्यांचा छळ मांडलेला आहे आणि त्या दोघांनी मिळून त्यांना त्रासच दिलेला आहे फक्त आजपर्यंत, असे गिरिजा सांगत असते. आणि पुन्हा म्हणते की तुला माहिती आहे का, एवढं सगळं होऊन पण त्यांनी इकडे देवकीला आणि देवकी महाजनला आणि त्याच्या मुलीला वाचवलं नागेश्वर साहेबांच्या विरोधात जाऊन. मग इतकी वर्ष त्या थांबलेल्या होत्या, मग तुझ्या बाबतीत का असं करतील त्या, सांग ना. कारण त्यांना परिणामी त्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे, तरीही त्यांनी हे पाऊल उचललं. आणि आज रुद्र आपल्या सगळ्यांना जो दिसतो तो फक्त आणि फक्त वासंती आईमुळं, कारण नागेश्वर आणि त्या उर्वशी या दोघांचीही सावली पडू दिलेली नाही.
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सावी म्हणत असते की काही झालं तरीही रुद्रच मला पहिला रंग लावणार, असा मी प्लॅन केलेला आहे. रुद्र माझ्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही, असं सावी सांगत असते. आणि तेव्हा उर्वशी म्हणत असते की बरोबर आहे, पण तू असेच प्लॅन कर. ती म्हणते माझे प्लॅन असे तरी असतात, तुझे प्लॅन सगळे फ्लॉपच होतात, ते कधीच चांगले होत नाही, तेवढं लक्षात ठेव, असं म्हणत दोघीही एकमेकींना बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता सगुणाच्या घरी गिरिजा गेली. वासंती वाट बघत बसली. अजूनही गिरिजा आलेली नाही. रुद्राला काळजी वाटत आहे. तेवढ्यातच तयारी सगळी झाली का, थंडाई तयार आहे, खाण्याचं सगळं झालेलं आहे, मग ते व्यवस्थित ठेवलंय का, हे सगळं आता त्यांचं बघणं चालू असतं. आणि तेवढ्यातच वासंती म्हणते की मी आलेच, अचानक माझ्या लक्षात काहीतरी आलंय, असं म्हणत वासंती तिथून जाऊ लागते. आता उर्वशीने मात्र खूप मोठा प्लॅन केलेला आहे. तिने एक कारस्थान रचलेलं आहे आणि त्यानुसार तिचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या गिरीशाला आज या रंगपंचमीच्या दिवशी मी घरातून बाहेर काढणार आहे, असं तिचं कारस्थान सुरू झालेलं आहे. आणि मग गिरीजा म्हणत असते की अहो दादासाहेब, इकडे उर्वशी म्हणत असते की अहो दादासाहेब, किती वेळ लोकांना ताटकळत ठेवायचंय, तुमच्या सुनबाई अजून आलेल्या नाहीयेत म्हणून हे सगळं करायचंय का? बघा ना, किती वेळ झाले लोक अशीच थांबलेली आहेत, आणि त्यांच्यासाठी आपण आपला नेहमीचा नियम आहे तो मोडायचा आहे का? हे योग्य वाटतं का? कारण बरीच मंडळी आलेली असतात आणि हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता सावीला मात्र भारी वाटत असतं. शेवटी नागेश्वर येतो आणि म्हणू लागतो की चिरंजीव, मालकीनबाई चला सुरुवात करूया. आणि असं म्हणत त्याने पहिला रंग इकडे वासंतीला लावलेला आहे. आणि मालकीनबाई हा मान तुमचा, असं म्हणत वासंतीला रंग लावलेला आहे. त्यानंतर मग आता सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर नागेश्वर सांगत असतो की तुमच्या मालकीनबाईंनाही सांगा जरा नक्की काय करायचं आहे ते, नाहीतर त्या विसरून जात आहेत आजकाल, असं म्हणत आता सगळ्यांनी एकमेकांना रंग लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर गिरिजा मात्र अजून आलेली नसते. एवढा वेळ का गिरिजाला लागलाय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि तेव्हा सगळेजण आता रंग खेळत असतात. आणि इकडे उर्वशी आणि सावी, म्हणजे सावीचं तर ठरलेलं आहे की मला रुद्रकडूनच पहिला रंग लागला पाहिजे, म्हणून तिने तशीच थांबलेली असते. तिने कोणाकडूनच रंग लावून घेतलेला नसतो. दादासाहेब इकडे खुश झालेले आहेत, कारण त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन आहे की हे सगळेजण आता रंग खेळायला लागले की आज जायचं आणि वेगळं काहीतरी करायचंय, हे त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि त्यासाठीच त्यांचा हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. उर्वशी म्हणत असते की चालेल दादासाहेब, कारण दादासाहेबांनी सांगितले की हे बघा, आता हे सगळं सुरू होईल, त्यानंतर तुम्ही आज जा आणि मी आज जातो, त्या प्रभासकडनं सगळं बदलून घेतो, त्यानंतर बाकीच्या गोष्टी ठरवता येतील, असं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता गिरिजा तिथे आलेली असते. गिरिजाने रुद्राला रंग लावण्यासाठी रंग हातात घेतलेला असतो आणि ती रुद्राला रंग लावत असते. नेमकं त्याच वेळेस घडतं असं की तिने येते आणि सावी तिच्या हातातला रंग उधळून लावते, कारण सावीचं असं म्हणणं आहे की रुद्राला रंग लावणार मीच. गिरिजाचं असं म्हणणं आहे की हे बघ, काहीही झालं तरीही रुद्र माझा नवरा आहे आणि त्याला रंग लावण्याचा अधिकार मला. आता नेमकं ते जे ताट आहे ते उडतं आणि इकडे रुद्रच्या अंगावर तो रंग लागतो. त्याच वेळी सावी पाहत असते. गिरिजा नाराज झालेली असते, कारण तो रंग सांडलेला असतो. गिरिजा म्हणत असते की रुद्र, मी तुमच्यासाठी स्पेशल रंग बनवलेला होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या अशा चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत, असं म्हणत दोघंही एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा रुद्र म्हणतो, अहो लागला की तुमचा रंग मला, एवढं काय त्याच्यामध्ये, असं नका समजू, असं रुद्र म्हणत आहे. आणि मग आता तुम्हाला माझा रंगही लागणार, असं म्हणत रुद्राने स्वतःच्या गालाचा रंग काढून इकडे रंग लावलेला असतो. आणि त्याचबरोबर सांगितलेलं असतं. आता वासंती पाहत असते आणि तेव्हा मात्र गिरिजा तिथे येते आणि म्हणते, सगुणा मावशीची वाट पाहताय ना? तेव्हा मात्र ती म्हणते की हो. आणि मग जेवढ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ती म्हणत असते की काळजी करू नका, येईल, नक्की येईल ती. वासंती म्हणते की नाही, मी मेलं तरी ती येणार नाही. आणि नेमकं सगुणा तिथं आलेली आहे आणि मग रंग घेऊन तिथं आलेली असते. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जे सगळं काही घडत आहे त्यावेळेस इकडे सगळेजण आता तिथं आहेत. आणि मग वासंती आणि सगुणा
या दोघींच्या नात्यामधला जो काही तिढा आहे तो सुटलेला आहे आणि त्या दोघीही एकत्र आलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.